पनवेल जवळील करंजाडे रेल्वे फाट्याजवळ शुक्रवारी उशिरा रात्री सराफा व्यावसायिकावर मोठा दरोडा टाकण्यात आला। या दरोड्यात तब्बल 34 लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला असून या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। व्यापारी विराज शिरकांडे यांचा आशापुरा गोल्ड बुलियन या नावाचा सोन्याचा व्यवसाय आहे। शुक्रवारी ते आपल्या 3 सहकार्यांसह सोन्याची खरेदी करण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजारात गेले होते। तेथे त्यांनी 10 लाख रुपये रोख आणि प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाची 2 सोन्याची बिस्किटं खरेदी केली। रात्री उशिरा परत येताना करंजाडे रेल्वे फाटकाजवळ चॉकलेटी रंगाची इर्टिका मोटार आडवी करून त्यांची ब्रिझा मोटार अडवण्यात आली। त्या गाडीतून उतरलेल्या 3 पोलिसाचा गणवेश घातला होता। त्यांनी शिरकांडे आणि त्यांच्या सहकार्यांना वाहनाबाहेर काढून पोलिसांच्या काठ्यांनी मारहाण केली। दमदाटी करत त्यांनी 10 लाखांची रोकड, 2 सोन्याची बिस्किटं, मोबाईल फोन, घड्याळ आणि बॅगा असा 34 लाख रुपयांचा ऐवज लुटला। यानंतर आरोपींनी पीडितांना काही अंतरावर जबरदस्तीने नेऊन रस्त्यावर सोडलं आणि पसार झाले। या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे।